टाकून. आता हा बाहेर देशांना सुद्धा माहिती आहे, UP फॉरेनचे लोक इथे येतात नाणेघाट कायम. आणि मग त्या काळात तो भरल्यानंतर काही काळ सातवाहनांचा भरभराटला आला. त्यांचे घोडेही अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत धावू लागले. पण नहपान नावाचा एक शेख राजा, त्याने ह्या शिमुख राजावर स्वारी केली. शिमुख राजा सातवाहन याच्यावर स्वारी केली आणि त्याचे राजे केले. राजे हिरावून घेतलं गेलं. मग काही काळ 4 वर्षात त्याचा डोळमेळ झाला. आणि मग नागिनिका राणी ही पहिली राणी आपल्या महाराष्ट्रात सातवाहनांची होऊन गेली. मग नागिनिका राणींना त्यावेळी 18 यज्ञ केले. आणि 18 यज्ञात एक राजस्व यज्ञ आणि एक अश्वमेघ यज्ञ, हे 2 मुख्य यज्ञ होते. अश्वमेघ म्हणजे घोडा पुढे सोडणे आणि घोड्याच्या मागे सैन्य. आता पूर्वी श्रीरामाचा यज्ञ झालेला आपण ऐकलाय, पांडव प्रतापात ऐकलंय. ते सातवाहनांच्या काळात सातवाहनांनी तो नागिनिकारांनी तोच यज्ञ केला. आणि मग त्यानंतर त्यांनी परत नाशिकवर जाऊन शेखांचा पराभव केला. नाशिकमध्ये युद्ध झालं आणि मग शेखांचा पराभव झाल्यानंतर मग त्या काळात त्यांनी नागिनिकारांना नाशिकची लेणी, कारल्याची लेणी आणि ही नाणेघाटची लेणी बुद्ध भिक्षुकांच्या सहाय्याने कोरल्या गेल्या. आणि कोरल्यानंतर पुढे तिने ही ब्राह्मी लिपी लिहिली. बघा ह्या ब्राह्मी लिपी वरच्या वरी श्री गणेश सगळ्या ज्या जेवता आहेत त्या जेवताची नाय आहे. त्याच्या खाली तिने गाई दान किती केला, 20,000चे बैल दान केले, 20,000, 40,000, 60,000 अशा टप्प्याटप्प्याने दान वस्तू शेतकऱ्यांना गरिबांना केल्या गेल्या. आणि मग काही कालांतराने हे बघा इथे त्यांचे पुतळे होते कोरलेच्या शिमुख राजा सातवाहन, राणी गौतमी, पुतळे सातकर्णी, राणी नागिनिका वगैरे असे त्यांचे इथे पुतळे त्या भिंतीवर कोरताना. पण मग काळाच्या ओघाने आपल्याकडे बाहेरच्या सत्ता आल्या. शेख आले, कुशाण आले, ग्रीक आले, पोर्तुगीज आले, होऊन किती त्या बाहेरच्या सत्ता आल्या आणि सम्राट भरपूर होऊन गेले. मग ज्याचा धनानंद असेल, पाटलीपुत्र, चंद्रगुप्त मौर्य, राजा फुलकेशी, हर्षवर्धन नको ते सम्राट झाले. आणि काही कालांतरामध्ये आपल्या किल्ल्यांची तोडफोड झाली, रस्त्यांची, देवतांची. इंग्रज तर हे आता मागून आले. आणि मग काही कालांतराने मरत्या क्षणात मराठ्यांना सत्ता नव्हती. शहाजीराजे आदिलशहाचेच सरदार होते. आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह अशी मुघलांचा जीव चालायची. आणि मराठ्यांचा कोण? शहाजी तर तो त्यांचा सरदार होता, तो मुघलांचीच लढत होता. म्हणजे सत्ता कुठं मराठ्यात नव्हती. आणि मग काही काळात शहाजीराजाने लढाया केल्या, पराक्रम गाजवले, भरपूर झालो. पण पुढे शहाजीराजाला त्यांनी कैद करायचं ठरवलं आदिलशहाने. त्यावेळेला शहाजीराजाने निजामांची साथ घेतली. निजामशहाने शहाजीराजांना मदत केल्यामुळं शहाजीराजांनी सुद्धा निजामांचा जो मुलगा शेवटचा वंशज मुर्तुजा तो ह्या जीवदान किल्ल्यावर संरक्षणाला ठेवला. आणि संरक्षणाला ठेवल्यामुळे काही दिवस तो वाचवला. पण काही दिवसांना आदिलशहाच्या कचाट्यातून जिजाबाईने त्याला इथून हलवला आणि संगमनेरजवळ पेमगिरी किल्ल्यावर ठेवला. संगमनेरजवळ पेमगिरी किल्ल्यावर ठेवला. पण काही दिवसात तो पकडला गेला. आणि मग तो पकडल्यानंतर मग तरी आदिलशहा थांबला नाही. त्यांनी शहाजी राजांचे सासरे लखोजी जाधव आणि शहाजीराजे यांच्यात कसं वैर लावते तोटक शब्दात सांगते, सविस्तर सांगायला एवढं येणार नाही. आणि मग त्याने कसं करता येईल? मग ज्या दिशेने लखोजी जाधवांचा मुलगा दत्ताजी येतोय त्या दिशेने शहाजीराजांचा मुलगा संभाजी पाठवला आणि त्यांचं युद्ध झालं. आणि त्या युद्धात लखोजी जाधवांचा मुलगा दत्ताजी मारला गेला. दत्ताजी मारल्यानंतर लखोजी जाधव चौताळले. त्यांनी शहाजीराजांचा पाठलाग चालू केला. आणि पाठलाग चालू केला असताना जिजाबाई त्या काळात गरोदर होत्या. आणि गरोदर असताना जिजाबाई शहाजीराजेकडे होते माहुली किल्ले शहापूर तालुक्यात. शहापूर तालुक्यात माहुली किल्ले होते. लखोजी जाधवांच्या फौजेनं त्या माहुली किल्ल्याला याडा घातला. शेवटी शहाजीराजे जिजाबाईला घेऊन माहुलीच्या येडेतून निसटली आणि या नाणेघाटाने शिवनेरीवर आले. शिवनेरीचा किल्लेदार विश्वासराव त्याने जिजाबाईची सर्व व्यवस्था केली आणि शिवरायांचा जन्म शिवनेरीला झाला. बस आता सांगण्या एवढा इतिहास नाही. कसं लखोजी जाधव शिवनेरीला आले पण जिजाबाईने स्वतः संशय उघडले. आता हा इतिहास नाही मोठे. मग शिवरायांचं काही बालपण वगैरे तिथं झालं हे काय सांगाय एवढी इतिहास नाही. मग त्यांनी नंतरच्या काळात शिवरायांनी या नाणेघाटाचा उपयोग करून घेतला. मग कर वसूल करणे वगैरे शिवरायांनी तर चालू केलं. कल्याण खजिना लुटला, सुभेदार असून ती सुद्धा नाणेघाटानेच वरती आणली गेली. आणि मग शिवरायांनी त्याही पुढे जीवधन, हडसर, चावड, शिवनेरी या किल्ल्यावर
बांधलेले किल्ले आणि त्याच्यावरती मोठाली कोठारं ही पाहून शिवरायाने त्याच्यावरती धान्याचा साठा करायला सुरुवात केली. का? येळ पडल्यास एक एक वर्ष किल्ला लढायची पाळी आली तरी चालेल, पण धान्य खाटलं नाही पाहिजे. मग शिवरायांनी धान्याचा साठा तयार केला आणि त्याही पुढे शिवरायांनी सुरतेवर छप्प टाकला. सुरतेचे हजारो घोडे हजारो बैल भरून जे धन पाठवले महाराष्ट्रात, ते अनेक मार्गाने पाठवले. काही पूर्व मार्गाने लोहगडावर गेले आणि जे नाशिक मार्गे घोटीवरून आले ते नाणेघाटाच्या पायथ्याला आणले. पण घोड्यांच्या रेड्यांच्या क्षेत्राच्या मदतीनं ते वरती चढून घेतले, पण पुन्हा मुघलांचे हेर फिरायला लागले. म्हणले शिवराय उघड्या मैदानावर लढाई करीत नाही, त्याच्याकडे सैन्य अपुरे आहेत, मग तो एवढे धन ठेवतोय पुढे. शिवरायाने ते आणलेले माणिक या कुकडी नदीच्या एका डोहात टाकले आणि कोकण नदीच्या डोहात टाकल्यामुळे त्या डोहाचं नाव तेव्हापासून माणिक डोह पडलं गेलं. आणि आता तिथं गाव हयात आहे